आपण बघतोय की सगळ्या प्रकारची तरुणाई, सगळ्या वयोगटातली माणसं आज CJPचं जे आंदोलन आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी आलंय. पण इथे एक सगळ्यांचं लक्ष वेधणारा एक लहान मुलगा सकाळपासून इथे आहे आणि तो त्याच्या मजेमध्ये असला पण त्याच्या आई वडिलांना मला विचारायचं वाटतं की सर, 2.5 वर्षाच्या मुलाला तुम्ही घेऊन प्रोटेस्टला आलात, त्याच्या मागचं नेमकं तुमचं इंटेन्शन काय? त्याचं फ्युचर ब्राईट असावं. आज हा सिच्युएशन आहे तो पुढे परत नाही व्हायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला हे जे प्रोटेस्ट आहे कल्याणमध्ये जो हे मिळतोय, दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चालू आहे, सगळ्या देशात पूर्ण चालू आहे, ह्या प्रोटेस्टने आपल्याला खरंच फायदा मिळेल आणि सिस्टीममध्ये काही चेंजेस होतील असं वाटतं का तुम्हाला? इतके जण जमा झालेत, काहीतरी फायदा झाला पाहिजे. कसं आहे, आम्ही डिपके ह्यांचं भाषण बघितलं होतं ज्याच्यामध्ये ते बोलले होते की आत्ता जर सिस्टम चेंज होईल ना तर ते पुढच्यांना थोडी भीती असेल ती मनामध्ये की पुढे जे पॉलिटिशियन्स ओपन येईल ना तो हे पुढे होऊ देणार नाही, की आपल्याला सुद्धा काढलं जाईल. पण मला आता असा प्रश्न आहे की आम्हाला पण दुसरा जॉब भेटू शकतो, तर त्यांना काय दुसरा जॉब भेटू शकत नाही का? तर सोडूच शकतात, तर एक राजीनामा द्यायला काय हरकत आहे? आणि खरंच, आणि कसं होतं, हे पॅरेंट्सचे मुलं गेले ज्यांनी सुसाईड केली, आज माझा मुलगा आहे, त्याने ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि इतकं सिरियस नाही घेतलं पाहिजे हे पेपरच्या गोष्टींना की स्वतःचा जीव गेला पाहिजे म्हणून हे एज्युकेशन सिस्टम खरंच चेंज झालं पाहिजे. आणि आम्ही आमच्या मुलाबद्दल खूप म्हणजे असं सिक्युअर फील करण्यासाठी त्यालाही उद्याचं कळलं पाहिजे की कसं सिस्टम आहे, कसं चालतं आणि आपण कसं धमक देऊन पुढे आलं पाहिजे. हे खूप खूप म्हणजे खूप गरज आहे ह्या गोष्टीची आणि हेच फ्युचर आहे. खरं म्हणजे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून सरकारला हे सांगूसं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती विरोध, इतक्या मोठ्या प्रमाणावरती राग आणि द्वेष सिस्टीमबद्दल लोकांच्या मनामध्ये बसलाय. आणि मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जर तुम्ही तो स्वीकारला किंवा तुम्ही स्वतःहून जर तो राजीनामा घेतला तर एक चांगलं एक्झाम्पल सेट होऊ शकतं की बाबा तुम्हाला लोकांची काळजी आहे, विद्यार्थ्यांची काळजी आहे. काय सांगाल? थँक्यू सो मच. काय सांगाल अजून, तुम्हाला काय बोलायचं? बाबासाहेब आंबेडकरांचं इथे घेतलं जातं. कसं आहे की त्यांनी कसं हे घेतले, काय होतं, संग्रह केला आहे. लिटरली त्यांच्या मागे झाडू लावला असायचा आणि त्यांना चालायला लागायचं. तो व्यक्ती एवढ्या कालच्या याच्यातून वरत्यापर्यंत जाऊ शकतो, तर आपण सुद्धा तेवढी धमक ठेवली पाहिजे आणि फाईट केलं पाहिजे की आपण सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि खरंच त्यांचा राजीनामा भेटलाच पाहिजे, म्हणून हा सगळा प्रोटेस्ट आहे आणि म्हणून आम्ही आलो. जनरेशन झेड मैदानावरती उतरले, तुम्ही बघताय, यांना काय संदेश द्याल तुम्ही? जेन झेड तर मानलं, आम्ही तर मिलिनियल आहोत आणि हे अल्फाला घेऊन आलेलो आहे. आम्ही जेन अल्फाला घेऊन आलेलो आहे, तर मानलं ह्या लोकांना की कशा पद्धतीने आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, प्रोटेस्ट केलं पाहिजे, जगाला दाखवलं पाहिजे की आम्ही किती कूल आहोत आणि कूलप्रमाणे आपण सगळ्यांना धमक दाखवून दिली पाहिजे. तर हे जेनझीवाल्यांना मांडलं आणि आता हे पण अल्फा आहेत, त्यांना आम्ही आता तयार करतोय त्यांचंच सारखं बनवण्यासाठी. मगाशी म्हटल्याप्रमाणे की जनरेशन झेडचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती ते देशभरामध्ये आणि सगळीकडे आंदोलन करतात आणि त्यांना तसा पाठिंबा मिळतोय. तुम्ही बघत डू रिपोर्ट्स. थँक्यू.